सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर आज हा परवाचा व्हिडिओ आहे. एकादशीच्या दिवशी गीतायाग झालं बघा आपल्या केंद्रामध्ये, सर्वच केंद्रामध्ये झालं असेल. तर हे बघा, हा इकडे हे चालू होतं, यागाची तयारी चालू होती आणि इकडे आपण सर्व मैत्रिणी आम्ही सगळेजण जमलेलो होतो केंद्रामध्ये. तर खूप गरमते आहे बघा, पण तरी पण सर्व भक्त स्वामींसाठी आणि स्वामींच्या प्रेमाखातर सर्वजण इथं उन्हातानाची पर्वा न करता सर्व एकत्र येतात. हे बघा, हा गीतायाग चालू होता आणि इथे स्वाहा स्वाहा असं म्हणणं चालू होतं. तर आम्ही इथं बाजूला बसलेलो होतो, कारण सर्वांनाच एका ठिकाणी होमाशेजारी बसणं असं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही इकडे बाजूला बसलेलो होतो सर्वजणं. आणि हे बघा, घरी आल्यानंतर जे स्वामींना काय आवडतं, स्वामींना पुरणपोळी, बेसनाचे लाडू. तर म्हटलं चला आपण आता स्वामींसाठी बेसनाचे लाडूच बनवा छान, म्हणून मग स्वामींसाठी नैवेद्य बनवला, बेसन लाडू बनवले. तर हे बघा, नैवेद्य पण दाखवला आहे. तसं नैवेद्य तर उद्या आहे, सांगता उद्या आहे, पण म्हटलं ठीक आहे, आता केले तर मुलं ऐकत नाही ना, म्हणून म्हटलं आपण आधी नैवेद्य दाखवून घ्यावं. आणि हा शेवटचा दिवस होता. तर हे बघा, आजचा हा शेवटचा दिवस आहे, म्हणजे सांगता आहे गुरुचरित्राच्या पारायणाची. आणि इथे जोगवा घेतला आहे. आणि हे बघा, कशी जोगवा घेता अशा भवानी मातेच्या गजरामध्ये आणि याच्यामध्ये असे तल्लीन झालेले भक्त बघा, कसे छान जोगवा गात तसं एवढं व्हिडिओ घेताही नाही आला. खूप सुंदर असं वाटत होतं, बघतच राहावं. हा महाप्रसाद होता. हे बघा, प्रसादाची तयारी सकाळीच झाली आहे. आणि हा अध्याय 44वा म्हणजे शेवटचा अध्याय. सांगता अशी म्हणजे होती की सुरुवातीला परत आता पुढचं पारायण आलं की परत सुरुवातीला पारायणाला सुरुवात करायची. हे बघा, असं वरती असं सुंदर असं तर हे बघा, घरी आलेलं आहे आणि म्हटलं छान असं पारायण तिकडेच झालं आहे, पण घरी नैवेद्य दाखवून घ्यावं. काहीच नाही, साधंच केलं आहे, एकदम साधं सरळ असं नैवेद्य केलं आहे. वरण भात, भाजी पोळी वगैरे आणि लाडूंचा नैवेद्य दाखवला आहे. पहिले सुरुवातीला चौकोनी मंडळ केलं आणि तुळशीपत्र अर्पण केलं. त्याच्याशिवाय महाराज असो की श्रीकृष्ण असो नैवेद्य ग्रहण करत नाहीत. हा बघा, महाप्रसाद झाला आहे. नैवेद्य चवीपेक्षा तो प्रसाद असतो, म्हणजेच प्रभूचे साक्षात दर्शन, म्हणून त्याला चव नाही तर त्याचा आशीर्वाद घेत असतात, म्हणून हे प्रसाद असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.